आयोजित होने वाली मां काली कंकाली कुपारलिंगो यात्रा के नाम को लेकर शुरू हुआ विवाद थमने का नाम नहीं ले रहा है। अब इस मुद्दे ने राजनीतिक और सामाजिक स्तर पर भी तूल पकड़ लिया है, जहां मंत्री, सांसद और देवस्थान समिति के पदाधिकारियों की प्रतिक्रिया सामने आई है। गोंदिया जिले के कचारगढ़ स्थित प्रसिद्ध यात्रा के नाम को लेकर जारी विवाद अब राज्य स्तर तक पहुंच गया है। आदिवासी विकास मंत्री अशोक उइके, राज्य मंत्री पंकज भोयर, गोंदिया भंडारा के सांसद प्रशांत पडोले, समाज सेविका उषा किरण ताई आत्राम और देवस्थान समिति अध्यक्ष दुर्गा प्रसाद कोकोड़े ने इस मामले पर अपनी प्रतिक्रिया दी है। सभी ने यात्रा के ऐतिहासिक, धार्मिक और सांस्कृतिक महत्व को बरकरार रखने पर जोर दिया है। कचारगढ़ यात्रा केवल एक धार्मिक आयोजन नहीं बल्कि आदिवासी समाज की आस्था, परंपरा और पहचान का प्रतीक मानी जा रही है। ऐसे में यात्रा के नाम को लेकर उठे विवाद ने समाज में भावात्मक माहौल पैदा कर दिया है। कचारगढ़चा विषय इथं कुठल्याही पुसला गेला नाही, जाणार नाही। माता कली कंकालीचा जो इतिहास आहे कोणीही पुसू शकत नाही। त्यामुळे कोणी चुकीचा अपप्रचार करू नये, अपप्रचाराला बळी पडू नये, कारण आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास कोणीच पुसणार नाही। त्यामुळे कदाचित काही असेल तर त्यामुळे काय याच्यात काय शंका का? हेतू काय आहे या बॅनर लावण्यामागचा? बिलकुल कोणाचाच हेतू काही नाही। कचारगडच्या यात्रेचं, कचारगडच्या नावचं, माता कली कंकालीचं नाव किती बॅनर कोणी लावले तरी पुसलं जाईल का? आदिवासी समाजाची संस्कृती पुसली जाईल का? गौरवशाली इतिहास पुसला जाईल का? मान्यवरों ने स्पष्ट कहा है कि किसी भी परिस्थिति में आदिवासी समाज की श्रद्धा और अस्मिता को ठेस नहीं पहुंचाई जानी चाहिए। उन्होंने इस पूरे विवाद को संवाद, समन्वय और पारदर्शिता के जरिए सुलझाने की आवश्यकता बताई। वहीं प्रशासन और देवस्थान समिति से ये अपेक्षा की जा रही है कि वे संबंधित पक्षों को विश्वास में लेकर निर्णय लें ताकि यात्रा की मूल पहचान और परंपरा अक्षुण्ण बनी रहे। कचारगढ़ देवस्थान आहे हे तमाम आपल्या भारतातीलच नव्हे तर जे आपण गोंडवाना लँड म्हणतो त्या गोंडवाना लँडमधील तमाम आपले जे गोंडीन बांधव आहेत त्यांच्या त्या श्रद्धेचं हे उगमस्थान आहे। आणि गोंड ही कम्युनिटी जी आहे हे ट्रायबलमध्ये, आदिवासीमध्ये येते। आणि ही जी गोंडियन कम्युनिटी आहे त्याची संस्कृती, रीतिरिवाज, रूढी परंपरा जपण्याचं हा जो एक महाग पौर्णिमेला जो कार्यक्रम राहतो महापूजेचा, तर त्या महापूजेच्या निमित्तानं हे संपूर्ण संस्कृती जतन करणे, इतिहास संवर्धन करणे, आपलं संरक्षण करणे ही एक या कार्यक्रमाच्या मागची भावना आहे। आता जो आपला प्रश्न आहे की बाकीच्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली आहे ते त्यांच्याबद्दलची त्याबाबतची प्रतिक्रिया आहे, परंतु आमची प्रतिक्रिया आहे की हे जे स्थळ आहे हे तमाम आपल्या गोंडवाना लँडमधील आपल्या भारतातील गोंडियन बांधवांचे संस्कृती जपण्याचे स्थान आहे। नमस्कार, मी उषा किरण आत्राम ताराम। कचारगड इथे जी जत्रा भरलेली आहे ती 1984 मध्ये डॉक्टर मोतीराम कंगाली, सुनेशजी ताराम, केबा मरसकोले, त्याच्यानंतर शीतल मरकाम आणि भरतलाल कोराम या 5 लोकांनी 1984ला पहिली जत्रा मोठ्या प्रमाणात भरवली आणि शिवाजीराव मोघेंनी त्यांचं उद्घाटन केलं। या ठिकाणी आज जी जत्रा आहे त्या जत्रेमध्ये समोरचं जे गेट आहे कली कंकाली देवस्थान, त्या ठिकाणी एक असा बॅनर लावलेला आहे, त्यामध्ये देवाभाऊ आदिवासी विकास पर्व असं जे लावलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे। हे आमचं धार्मिक स्थळ आहे, जवळपास 5 ते 6 लाख लोक येतात आणि ही जत्रा ज्या 5 लोकांनी भरवली ती आमच्या समाजाच्या धार्मिक स्थळाची माहिती व्हावी। इथं जे लिंगो झाले, कली कंकाली झाली, जंगोमाता झाली, हिरासुका पाटाली झाली, त्यांनी जे आमची कुलचिन्ह, देव वाटणी आणि समाज व्यवस्था केली ते आमचं धार्मिक स्थळ आहे। आणि अशा या धार्मिक स्थळावर कोणी यावं आणि कोणाचेही बॅनर लावावं हे आम्हाला मान्य नाही आहे। आणि त्याचप्रमाणे हे लावणारे बॅनर आणि देवाभाऊ हा आमचा विकास पर्व असं जे लावलं आहे, तर हे लावणारे किंवा नाव देणारे कोण होते, त्यांना हा अधिकार कोणी दिला? समस्त आदिवासी म्हणजे आमच्या समाजातर्फे मी निषेध करते। आणि असं काही राहिलं तर आता एक बॅनर काढलेला आहे, पुढच्या आमच्या बरेच लोकांनी सांगितलं की त्यांचे बॅनर आम्ही फाडून टाकू आणि ॲक्शन घेऊ, परंतु समाजाचे जे धुरीण लोक आहे, पुढाकार घेणारे, त्यांनी मात्र समाजाशी बेईमानी करू नये। आणि बेईमानी जर केली तर पुढची जे काही प्रोसिजर आहे, पुढचं आंदोलन आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही, इथं पाय देणार नाही। कारण 5 लोकांनी, त्यापैकी माझे मिस्टर पण आहे ताराम, आणि त्यांनी आमच्या गोंडवान दर्शनी पहिला प्रचार केला तेव्हा हे कुठे गेले होते? जेव्हा इथे जत्रा भरवायची सुरुवात केली तर त्यांनी येऊन अतिक्रमण करावं यासाठी ही जत्रा नाही आहे। इथले आमचे
सांस्कृतिक आहे, आमचं धार्मिक आहे, आमची ही माहिती ऐतिहासिक माहिती आहे. आणि यासाठी जर कोणी जर अतिक्रमण करून जर आम्हाला आमच्या धर्मावरती त्यांचं पांघरून घालत असेल, जबरदस्ती करत असेल आणि अस्तित्वाला आमच्या सुरुंग लावत असेल, तर आमची भूमिका ही राहील, आम्ही आंदोलन करून त्यांना इथे पाय देण्यास जागा देणार नाही. ती आमची भूमिका राहील. कचारगढ़ को आदिवासी इतिहास और संस्कृति का केंद्र माना जाता है, इसलिए इस विषय पर कोई भी फैसला लेते समय संवेदनशीलता और व्यापक विचार विमर्श जरूरी है. ऐसी राय विभिन्न स्तरों से सामने आ रही है. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.